हार्दिक स्वागत करते. आजच्या ह्या छोटेखानी कार्यक्रमात अर्थात ओवीतील नाही का शब्दफुले हा जो चंद्रकलाताई अरगडे यांचा जो कविता संग्रह आहे त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण आज एकत्रित जमलेलो आहोत. नुकतंच आपण 17वा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आभाराची सभाही आपण यशस्वी केलेली आहे. आणि त्यानंतर हा जो आहे ओवीतील शब्दफुले ह्या कविता संग्रहावरती हा चर्चासत्राचा 8 तास. तर हा चर्चासत्र सुरू करण्यामागचा हेतू आणि खरं तर आपण असं पाहिलं तर 15-20 वर्षापासून आपण शब्दगंध प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक कविता संग्रह, कथा संग्रह, चरित्र ग्रंथ वगैरे आपण प्रकाशित केलेले आहे प्रकाशनाच्या माध्यमातून. आणि वेळोवेळी त्या वेगवेगळ्या चरित्र ग्रंथावर म्हणा, कविता संग्रहावर म्हणा किंवा आत्मकथनपर जे काही आपण प्रकाशित केलेले ग्रंथ आहेत त्याच्यावरती आपण त्या वेळोवेळी ते अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित केलेले आहेत. परंतु अशा म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य नव्हतं, म्हणजे त्या वेळेपुरतं ते चर्चासत्र म्हणून तिथेच ते खंडित झालेले. पुढे ही परंपरा आपण पुढे नेली नाही. तर इथून पुढे हा जे ओवी नाही का ओवीतील शब्दफुले हा जो कविता संग्रह आहे हा आपण पहिले त्या निमित्ताने घेऊन आहोत आणि अशा प्रकारची चर्चासत्र आपण दर महिन्याला घेता यावीत यासाठी हा 8 तास आहे की पहिलं पुष्प इथे गुंफत आहोत आपण. आता शब्दगंधचे जे साहित्य संमेलन आहे ते फार मोठ्या प्रमाणात आपण आयोजित करतो किंवा शब्दगंध परिवारातील अनेक सदस्यांचे किंवा वेगळ्या सभासदांची पुस्तक प्रकाशनाचे सोहळेही आपण आयोजित करतो. दिवाळीच्या निमित्ताने होणारी काव्यसंध्या ही आपल्याला सर्वांना सुपरिचित आहे. त्याचप्रमाणे आधीमध्ये आपण अशा प्रकारचे बरेचसे कवी संमेलन घेत असतो आणि महिला दिनाच्या निमित्ताने असो, दिवाळीच्या निमित्ताने असो किंवा परिसंवादाच्या निमित्ताने असो किंवा अगदी मध्यवर्ती साहित्य संवाद जो आपण नुकताच आपण आळंदी येथे संपन्न केला होता ह्या वर्षी. अशा प्रकारचे परिसंवादाचा परंतु इथून पुढे शब्दगंधीच्या वतीने असं या प्रकारची चर्चात्मक म्हणजे पुस्तकावर चर्चा आपण घेणार आहोत दर महिन्याला. हेतू हाच आहे की शब्दगंधीचे सभासद जे आहेत की ते त्या निमित्ताने एकत्र येतील भविष्यासाठी आणि प्रत्येकाला त्यामध्ये बोलण्याची संधी मिळेल. कारण जेव्हा शब्दगंध म्हणजे साहित्य संमेलन होतं ते थोडंसं व्यापक स्वरूपात आपण घेतो. तो एक मोठं विचारपीठ असतं आणि त्यामध्ये महाराष्ट्रभरातील अनेक कवी किंवा साहित्यिक मोठमोठे वक्ते आपण आमंत्रित करतो आणि मग त्यांची विचार आपण ऐकतो. त्यांच्या म्हणजे बाहेरच्या लोकांना ऐकणं असं आणि आपल्यातील काही लोकांना तिथे संधी मिळते. तर प्रत्येकालाच तिथे संधी मिळते देता येत नाही असं नाही. वेगवेगळ्या भूमिकेतून ती संधी देतो आपण आणि जिल्ह्याभरातील आपल्या शाखांमध्येही अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवतो छोटे मोठे. तर त्यामध्येही जे शाखा आहेत, समजा नेवासा शाखा असेल तर नेवासा परिसरातील साहित्यिकांना तिथे संधी मिळते. पाथर्डीमध्ये होणाऱ्या कवी संमेलनामध्ये किंवा इतर साहित्यिक कार्यक्रमामध्ये पाथर्डी परिसरातील साहित्यिकांना संधी मिळते. परंतु नगरमधील स्थानिक कार्यकर्त्यांसाठी अशी आपण जे काही म्हणजे त्यांना संधी द्यावी आणि संधी तर मिळावीच, परंतु विचारांची आणि साहित्यिक देवाणघेवाण आपल्या विचारांची व्हावी. त्याचबरोबर वाचन संस्कृतीला बळ मिळावं त्यासाठी ह्या उपक्रमाचा आपण आता असा वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने असा उपक्रम काव्य चर्चेचा ते ऑनलाईन पद्धतीने चालवतात. आणि परंतु आपली जी भूमिका आहे तर तो फक्त काव्य चर्चेपुरती मर्यादित नाही आहे. तर आपण या चर्चेमध्ये या साहित्य चर्चेमध्ये म्हणजे प्रत्येक प्रकारचं पुस्तक आपण हाताळणार आहोत आणि प्राधान्याने आपल्या जे सभासद असतील त्यांची पुस्तकं जी प्रकाशित झालेली आहेत किंवा आपल्या ओळखीच्या नाही का किंवा नवोदित आपण जे म्हणतो की ज्यांना शब्दगंधचं जे मुख्य उद्देश आहे की तोच आपला नवोदितांना पुरस्कृत करणे, चालना देणे, प्रेरणा देणे किंवा त्यांना नावारूपाला आणणे हा आहे. आणि त्यामुळे आपण यामध्ये जास्त म्हणजे जे लोक आतापर्यंत प्रकाशात येऊ शकले नाही परंतु त्यांचं कसदार साहित्य आहे तर असं साहित्याचा यामध्ये विचार व्हावा, विचार करावा अशा प्रकारची आपली भूमिका आहे. आणि म्हणून आपण हे चर्चासत्र इथे आयोजित केलेलं आहे. हे पहिलं चर्चासत्र जरी आपण काव्यसंग्रहावर आयोजित केलेलं असलं तरी या पुढचं संग्रह कुठल्याही आत्मचरित्रावर असेल किंवा कथा संग्रहावर असेल किंवा लेख संग्रहावरही असेल
आणि स्थानिक कार्यकर्त्यांना किंवा स्थानिक लेखकाला त्यामध्ये प्राधान्य आपण देऊ. आणि त्यामुळे चर्चासत्रामध्ये बोलायचं म्हणजे जो काही आपले कार्यकर्ते असतील किंवा कोणी असेल तर ते संग्रह वाचून आणि त्याची पूर्वतयारी करूनच येतील. त्यामुळे जर कुठे आपल्याला आपल्या नगर सोडून कुठे जाण्याची संधी मिळाली त्या निमित्ताने, तरीही आपले जे कार्यकर्ते आहेत, कवी आहेत नवोदित, तर ते त्या निमित्ताने तयार होतील आणि मग त्यांनाही कुठे बाहेरची निमंत्रणं मिळू शकतील किंवा आपणही त्यांना नाही का कुठेतरी हे करू शकतो की की ह्यांना बोलवा, हे चांगले बोलतात, म्हणजे स्पॉन्सर म्हणता येणार नाही त्याला, परंतु थोडक्यात त्यांच्या एक वक्ता म्हणून त्यांना जे ही शिकण्याचीही कार्यशाळा आहे इथे, आपणच आपले आहोत. त्याच्यामुळे इथे चुका आपण पदरात घेऊन आणि ते पुढे सुधारण्याची इथे संधी आहे. म्हणून आपण हा प्रयत्न इथे करतो. आज पावसाचं वातावरण आहे तरी जे वक्ते आहेत आणि म्हणजे आपण जे हक्काचे लोक आहोत ते उपस्थित आहेतच. पुढच्या महिन्याच्या ज्या कार्यक्रमाला ते अजून जास्तीची उपस्थिती इथे असेल आणि त्या निमित्ताने हा चर्चासत्राचा आणि साहित्यिक वाटाघाटीचा हा जो कार्यक्रम आहे हा असाच चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि हा